जय महाराष्ट्र. राजनजी, तुम्ही आलात आणि सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत. आता निवडणुकी जिंकायची आहे हा निर्धार करून आपण मैदानात उतरलेलो आहोत. खरं पाहायला गेलं तर ह्या 2 वर्षामध्ये ह्या गद्दारांनी महाराष्ट्राला जसं लुटलेलं आहे, एकनाथ शिंदेनी जसं महाराष्ट्राला लुटलेलं आहे, भाजपाने जसं महाराष्ट्राला लुटलेलं आहे, प्रचार करण्याची गरजच लागली नाही पाहिजे. कारण आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय सगळीकडे पाहिलं तर अंधार 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 आहे. कुठेही एक चांगली गोष्ट घडलेली दिसत नाही. इकडचे स्थानिक आमदार, नाव काय त्यांचं, खोकेवाले आहेत ना. गेले 2 वर्ष पाहिले का त्यांना तुम्ही? हा, ते मुंबईतच बसले असतात, मजा मस्ती तिथेच करतात. मीच विचारतो, अरे तुम्ही मुंबईत किती वर्ष किती वेळ तुम्ही फिरताय? स्वतःच्या मतदारसंघात काहीतरी चांगलं कराल की नाही? पण ज्या व्यक्तींना मागच्या निवडणुकीत भाजपाकडून धोका वाटत होता, फोन करायचे की ते प्रमोद सावंतजी माझ्या विरुद्ध प्रचार करतात, त्याच भाजपासोबत बसायला आज त्यांना आवडतंय. गंमत अशी झालेली आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय एका बाजूला खोकेवाल्यांनी सगळे खोके कमवलेले, धोके दिलेले आहेत. त्यांच्यातली जी बेरोजगारी होती, अलिबाबावर 40 चोर की, ती दूर झालेली आहे. पण महाराष्ट्रात आज तरुण तरुणी असतील, युवा युवती असतील, यांच्यातली जी बेरोजगारी आहे कुठेही कमी झाली नाही आहे, वाढत चाललेली आहे. इकडची जी आपण MIDC सांगताय राजनजी, तसंच संपूर्ण महाराष्ट्रात कुठच्याही जिल्ह्यात जा तुम्ही, MIDC ओसाड होत चाललेले आहेत, ओस पडत चाललेले आहेत. एकामागोमाग एक कंपन्या बंद पडत चाललेल्या आहेत. आणि ज्या कंपन्या चांगल्या चालल्या आहेत, बंद पडत नाही आहेत, त्यांना उचलतात आणि पाठवतात गुजरातला. तो वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असो, 2.25 लाख कोटीची गुंतवणूक, त्याचनंतर एअरबसचाच प्रकल्प असो, ज्याच्यासाठी स्वतः मोदी साहेबांनी रोड शो काढला. का तर बघा आम्ही महाराष्ट्रातून कसा खेचला हा उद्योग आणि आणला बघा गुजरातमध्ये. बल्क ड्रग पार्क असो, मेडिकल डिव्हाइस पार्क असो, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असो, आर्थिक केंद्र असो मुंबईतलं, हे सगळं नेतात गुजरातला. आणि मग प्रश्न हा पडतो की महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणींनी नेमकं करायचं तरी काय? मला माहिती आहे इकडचे अनेक तरुण तरुणी गोव्यात जातात, नोकऱ्या शोधतात, दुसऱ्या राज्यांमध्ये जायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, चांगलं आहे, तिथे जर चांगलं कोणाचं होत असेल तर करा. पण आज कालपरवाकडेच पाहिलं असेल आपण, एक रिपोर्ट आलेला आहे की गोव्यातलं देखील पर्यटन हे आता कमी होत चाललेलं आहे. तिकडची ही इंडस्ट्री बंद पडत चाललेली आहे. कदाचित भाजपचं तिथे देखील दादागिरी असेल की सगळं उचला आणि न्या गुजरातला. हे जे गुजरात प्रेम आहे हे आपल्याला भारी पडत आहे भाजपचं. हे गुजरात प्रेम आहे जे एकनाथ शिंदेचं आहे, ते भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं गुजरात प्रेम हे भारी पडत एवढ्यासाठीच चाललेलं आहे. गुजरातमध्ये काही स्वतःहून चांगलं होत असेल, मी विरोध करणार नाही. गुजरातच्या हक्काचं गुजरातला मिळालं पाहिजे, आसामच्या हक्काचं आसामला मिळालं पाहिजे. मणिपूर शांत नाही करू शकत असून पण मणिपूरला पण मिळालं पाहिजे. काश्मीरमध्ये अजूनही काश्मीरी पंडित परत जाऊ नाही शकले 370 कलम काढून देखील, तरी देखील काश्मीरच्या हक्काचं काश्मीरला मिळालं पाहिजे. केरळचं असेल केरळला मिळालं पाहिजे. पण आमच्या हक्काचं जे आहे, महाराष्ट्राच्या हक्काचं जे आहे, आमच्या तरुणांच्या हातातला जो घास आहे तो तुम्ही खेचताय, हिसकवून घेताय आणि घालताय गुजरातच्या घशात. तिथे आम्ही लढत आलोय. गेले 2-2.5 वर्ष आमची ही लढाई सुरू आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, सगळे आपले मित्र पक्ष असतील, आपण लढतोय ते एकाच गोष्टीसाठी लढतोय, ते म्हणजे जो महाराष्ट्रावर अन्याय होत चाललेला आहे, गेले 2 वर्ष आपण सहन करतोय, पाहतोय, त्याच्या विरुद्ध आपण लढत चाललोय. तसं पाहायला गेलं तर काही कारण नव्हतं इथून हे सगळे उद्योगधंदे तिथे जायला. आपल्या महाविकास आघाडीच्या काळात देखील हे जेव्हा डबल इंजिनचं सरकार बोलतात, आता यांचे किती लागले आहेत काय माहिती आहे ना, ह्यांनाच माहिती नाही. पण आपलं जेव्हा सरकार होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा तिथे दिल्लीत मोदी साहेबच बसले होते. पण तरी देखील आपल्या राज्यामध्ये आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक खेचू शकलो, उद्योगधंदे आणले, महाराष्ट्रात तरुणांना नोकऱ्या दिल्या. कोविडच्या काळात देखील आपण उद्योगधंदे आणू शकलो. ह्याचं कारण एकच होतं, कारण एक विश्वासू व्यक्तिमत्व, ज्याच्यावर सगळ्या उद्योगपत्यांचा विश्वास आहे, ज्यांच्यावर सगळ्या कामगारांचा विश्वास आहे, दोघांचं संतुलन सांधून पुढे माणूस जो नेतो, त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पर्यटन खात्यात माझ्याकडेच ते खातं होतं. अनेक गोष्टी केल्या ह्या जिल्ह्यामध्ये. स्कुबा डायव्हिंग सेंटर असेल, ते तारकर्लीला बोट आणणं असेल, आरमार नावाची बोट आपण आणली स्कुबा डायव्हिंगसाठी. 2 असे हॉटेल होते जिथे थोडा तर स्थानिकांशी आपल्याला बसून मी त्यांना सांगितलं तो विषय सुटला पाहिजे. पण जर आपल्या राज्यामध्ये, जर आपल्या कोकणामध्ये चांगले प्रकल्प आणायचे असतील तर हॉटेलं असतील,
चांगली आपली बीच शॅक पॉलिसी असेल, स्थानिकांसाठी बेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी असेल, तुमच्या घरांमध्ये जे होमस्टे आहेत त्याला आपण कसं प्राधान्य देऊ शकू, त्यांना कसं प्रोत्साहन देऊ शकू, या सगळ्या गोष्टी, आपले खाद्यपदार्थ आहेत, आपली इकडची कोकणाची जी संस्कृती आहे तिला जागतिक पातळीवर नेऊ कसं शकू, ह्याचा विचार आपण करायलाच पाहिजे. आपल्या इकडचं काजू असेल, आंबा असेल, ज्या बागा आहेत त्याला आपण जागतिक पातळीवर मार्केट कसे उघडून देऊ शकू, ह्याच्यावर आपलं काम चालू होतं. उद्धव साहेबांनी जी एक योजना आणली होती, विकेल ते पिकेल, ती ह्याचसाठी होती कारण आपल्या बागांमधलं, आपल्या शेतांमधलं जे काही आहे ते जागतिक पातळीवर गेलं पाहिजे आणि जगात आपल्या कोकणाचं नाव हे नंबर 1 वर आलं पाहिजे. पण दुर्दैवाने असं झालेलं आहे, या लोकसभेच्या निवडणुकीत असेल, ज्या व्यक्तींना आपण ठीक आहे भली काही चूक झाली असेल, काही झालं असेल, पण निवडून दिलेलं आहे, हेच सगळे लोक आहेत जे सगळं आपल्याकडून ओरबडायला निघालेत. दादागिरी असेल, धमकवायला असेल. इकडचे जे आता गद्दार आहेत, जे खातं त्यांच्याकडे शालेय शिक्षण, चॅलेंज देतो मी त्यांना की जे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत केलं, मुंबई पब्लिक स्कूल केली, आणि माझं तर स्वप्न आहे की या 23 तारखेला जेव्हा आपलं सरकार बनणार आहे, मला संपूर्ण महाराष्ट्रात ही महाराष्ट्र पब्लिक स्कूल करायची आहे. कारण शिक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही शहरांमध्ये गेलात तर ते रिक्षावर वगैरे लिहिलं असतं, मुलगी शिकली, प्रगती झाली, पण नोकरी कुठे? नोकरी गेली गुजरातला. पण आज आपण पाहतोय जसं मुलींसाठी शिक्षण मोफत आहे, तसं उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आपलं सरकार KG to PG मुलांसाठी देखील शिक्षण मोफत करणार. मी चॅलेंज देतो या गद्दारांना, इकडच्या स्थानिक आमदाराला, जे आता लवकरच माजी आमदार होणार आहेत 23 तारखेला, की जसं आम्ही मुंबई महानगरपालिकेत IB बोर्ड आणला, ICSE बोर्ड आणला, IGCSE बोर्ड आणला, CBSE बोर्ड आणला, मुंबई महानगरपालिकेचा दर्जा वाढवला, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी, मग खेळाच्या असतील किंवा अजून काही एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी असतील, अभ्यासाचा दर्जा आम्ही वाढवला. तसं तुम्ही महाराष्ट्रभरात सोडा, या जिल्ह्यात सोडा, तुमच्या मतदारसंघात एक तरी शाळा मॉडेल शाळा करू शकल्या आहेत का? नुसतं खोके काढायचे, महाराष्ट्राच्या जनतेला धोके द्यायचे. खरं तर हे गद्दार 40 चोर जे सांगतात की माझ्या आजोबांचे वारसदार आहेत, हे खरे म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांचे वारसदार आहेत. आज त्यांची जयंती आहे, पुण्यतिथी आहे, आणि पुण्यतिथीला सकाळी जाऊन तिथे मी नतमस्तक होत असताना मी हाच विचार करत होतो की ह्या 40 चोरांनी सगळं काही नेलं, म्हणजे त्यांचा फोटो देखील चोरला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, सगळं काही चोरलं, पण पुण्यतिथीला तिथे स्मृतीस्थळावर तिथे मशालीसमोर नतमस्तक होत असताना ती आग जी आहे महाराष्ट्रासाठी लढण्यातली, ती आमच्यात आहे आणि ती आज देखील जिवंत आहे, ज्वलंत आहे. ही मशाल 20 तारखेला पेटवायची आपल्याला. कारण ह्या राज्यातून ह्या 40 गद्दारांनी ह्यांच्या गद्दारीमुळे डरपोक होते म्हणून सुरतला पळाले, डरपोक होते म्हणून गुवाहाटीला पळाले, आणि यांच्यावर घाणेरडे संस्कार झाले होते म्हणून हे उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा पदावरनं खालती खेचले या लोकांनी, तेव्हा टेबलांवर चढून घाणेरडे हातवारे करून नाचले होते. ह्याच व्यक्तींनी महाराष्ट्राला जे लुटलेलं आहे, शिक्षणाचा दर्जा तर वाढू शकले नाहीत, पण महाराष्ट्रात बेरोजगार तरुण आणि तरुणींना वाढवत राहिलेले आहेत. हेच काम आपल्याला जर बदलायचं असेल, परिवर्तन घडवायचं असेल, ते 20 तारखेला मशालीवर मतदान करायला लागेल. कारण उद्धव साहेबांनी शब्द दिलेला आहे की ह्या राज्यातल्या प्रत्येक बेरोजगाराला प्रत्येक महिन्याला आपण 4,000 रुपये देणार जॉब मिळेपर्यंत. जातपात धर्म न पाहता देणार आहोत. कारण जेव्हा एखादा तरुणी कुठच्याही शहरात असो, कुठच्याही ग्रामीण भागात असो, नोकरी शोधत असतो, रोजगाराची संधी शोधत असतो, घर चालवायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांच्या माथेवर लिहिलं नसतं की मी हिंदू आहे की मुस्लिम आहे की सिख आहे की बुद्ध आहे की काय अजून आहे. सगळे धर्म हे आज महाराष्ट्रात विचार करतायत की जे मोदी साहेबांनी सांगितलं ना, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, हेच सगळे बोलतात. हम एक रहेंगे सब तो भाजपा से 2 हात दूर सेफ रहेंगे, ह्याच सगळ्या धर्मांमध्ये विचार आहे. महाराष्ट्र धर्म, आज महाराष्ट्र धर्म जपणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय हेच सगळी जी लढाई आहे आपली, जेव्हा लढाई आपण जिंकायला आलेलो आहे, अवघे 2-3 दिवस राहिलेत. 2 महिन्यापूर्वी एक महिलांसाठी ह्याच एकनाथ शिंदेनी, ह्याच गद्दारांनी, ह्याच भाजपानी जी महाराष्ट्र लुटत आहे, महाराष्ट्रातून खोकी नेत आहे, महिलांसाठी एक फसवी योजना काढली आहे. योजनेचं नाव माहिती आहे काय? लाडकी बहीण. किती मिळतात लाडकी बहीणमध्ये? 1,500. 1,500 पुरुष आहेत म्हणजे स्वतःला 50 खोके आणि महिलांना 1,500 रुपये. बरं, भाजप बघा किती मोठा जादूकर आहे. 10 वर्षापूर्वी काय प्रचार केलेला त्यांनी? 15 लाख. आता काय करतात? 1,500. म्हणजे 10 वर्षात जर एवढे शून्य काढले, पुढच्या 2 महिन्यात जर एकनाथ शिंदेचं सरकार परत एकदा बसलं तर आपल्या हातात 15 रुपये पण द्यायला यांना लाज वाटणार नाही. लाज वाटणार नाही. कारण हेच ते सरकार आहे एकनाथ शिंदेचं, ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सची तिथे दिवाळी केलेली आहे. हेच ते सरकार आहे जे आवडत्या बिल्डरांना सगळं काही देत आहे. हेच ते एकनाथ शिंदेचं सरकार आहे जे अदानीला सगळं काही देत आहे.
पण आज मी भाजपच्या कार्यकर्त्यांना पण मनापासून विचारत आहे, खरोखर मनापासून विचारत आहे. ठीक आहे, कदाचित तुम्हाला वाटलं असेल की एकनाथ शिंदे तुमच्याकडे येऊन काहीतरी वेगळं घडलं असतं. जे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहेत त्यांना देखील मी विचारत आहे की तुम्हाला वाटलं असेल की एकनाथ शिंदेनं स्वतःकडे खेचून तोडून पक्ष आमचा काहीतरी चांगलं घडेल, पण तुम्ही मला सांगा तुमच्या पक्षातले आज प्रमुख 5 चेहरे कोण आहेत? ओरिजिनल भाजपचे कोण आहेत? सगळेचे सगळे जे तुमच्यावर दादागिरी करतायत. मग घटनाबाह्य मुख्यमंत्री शिवसेनेतून फोडलेले आहेत, 10 मंत्री त्यांचे अलिबाबा 40 चोरमधले शिवसेनेतून फोडलेले आहेत. जी भाजपचे 10 मंत्री आहेत त्याच्यातून 6च मंत्री भाजपचे आहेत, 4 मंत्री बाहेरचे आहेत. अध्यक्ष जे विधानसभेचे बनवले ते देखील एनसीपी मधून खेचलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून 9 मंत्री जे झालेत ते देखील भाजपचे नाही आहेत. आणि ज्या अजितदादांच्या विरुद्ध ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी लढा धरला होता, लाठेकाठे खाल्ले, आंदोलनं केली की हे भ्रष्टाचारी आहेत, ज्या मिनिटाला अजितदादा महायुतीमध्ये गेले त्या मिनिटाला राजनजी गंमत अशी झाली की एका भाजपच्या मंत्र्याला लगेच बाजूला केलं आणि त्याच पुणे जिल्ह्यामध्ये डोक्यावर बसवलं पालकमंत्री म्हणून अजितदादांना. भाजपला तरी काय मिळालं? आज हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे की ह्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं ना? लाडकी बहीण कोणाला सुरक्षित बहीण आहे. कारण हेच ते एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी अनेक लोकांना, जसं अब्दुल सत्तार असतील किंवा संजय राठोड असतील, एकावर महिलांवर शिवीगाळ करण्याचा आरोप आहे, दुसऱ्यांना महिलांवर हात उचलण्याचा आरोप आहे, अत्याचार करण्याचा आरोप आहे. दोघांना मंत्रिमंडळात आणलं होतं. ज्या संजय राठोडना उद्धव साहेबांनी गेट आउट करून आरोप झाले काढलं होतं की चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी घेणार नाही, तेच जे एकनाथ शिंदे अशा लोकांना मंत्री बनवतात, हे आपले लाडके भाऊ होऊ शकतात का? ज्या एकनाथ शिंदेचे वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला विचारतात की काय तू असे प्रश्न विचारते, तुझा काय रेप झाले का कधी? हे असे मनात विचार असणारे आपले लाडके भाऊ असू शकतात का? हेच आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं आहे की फक्त लाडकी बहीणवर आपलं काही भागणार नाहीये. लाडकी बहीणचं महालक्ष्मी योजना आपण करू आणि 1500 नाही तर 3000 रुपये म्हणजे दुप्पट देऊ. पण त्याच सोबत महाराष्ट्रभरात असेल, मुंबईत असेल, कुठच्याही शहरांमध्ये जिथे जिथे बस प्रवास लागतो तिथे महिलांसाठी मोफत बस प्रवास आपण सुरू करणार आहोत. एसटी असेल, बीएसटी असेल, 1 रुपया भरायला नाही लागणार. वर्षाला 6 सिलेंडर मोफत देतोय. तसंच महिला पोलीस भरती आपण वाढवणार आहोत. महिला पोलीस स्टेशन आपण प्रत्येक तालुक्यात करणार आहोत. कारण आज गरज आहे ती जेवढी महिलांना आधार देण्याची आहे तेवढंच महिलांचा आदर करण्याची आहे. ही संस्कृती आपली राहिली आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा, तोच महाराष्ट्र जिथे छत्रपती शिवरायांच्या देखील पुतळ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या सरकारने घोटाळा केला. लाज वाटत नाही ना? सांगतात 40 किलोमीटरचे वारे वाहत होते. एकनाथ शिंदेजी, तुम्ही माहिती आहे ह्या राज्यातले सर्वात भ्रष्ट आणि बिनकामाचे मुख्यमंत्री झालेला आहात, गद्दार आहात. तुम्ही ईडी कडून वाचायला मुख्यमंत्री झालात, ह्या महाराष्ट्राला लुटायला मुख्यमंत्री झालात, दिल्ली समोर झुकायला मुख्यमंत्री झालात. पण कधी आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात देखील घोटाळा कराल. तिथे अमेरिकेमध्ये अशाच सागर किनारी एक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष ती उभी आहे. तिथे वादळ येतात. आपल्याकडे जसं निसर्गाने तोकता आलं तेव्हा मोदी साहेब महाराष्ट्रात आले नव्हते, गुजरातला गेले होते. गुजरातला मदत केली, महाराष्ट्राला मदत केली नाही. इथे मदत केली आणि खंबीरपणे आपण उभं राहिलो ते एका व्यक्तीमुळे, त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण जर तिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एवढी उंच 138 वर्ष उभी राहू शकते, सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा मोठे दिमागदार आहेत उभा राहू शकतो, मग आमच्या छत्रपती शिवरायांचं काय पाप आहे की तुम्ही त्यांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केलात? इथे बाजूला मोप्यामध्ये मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिलंय. ठीक आहे, चांगलं आहे. पण जेव्हा आम्ही नाव देतो मग ते छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल जिथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, केंद्र सरकार आम्हाला सांगतं नाही नाही आम्ही व्यक्तीवरनं नाव देऊ शकत नाही. जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव आम्ही श्री दिबा पाटील विमानतळ करतो, केंद्र सरकार सांगतं आम्ही करू शकत नाही, विमानतळाचं नाव आहे, वैयक्तिक एका व्यक्तीवर देऊ शकत नाही. काय नक्की गुन्हा केलाय माझ्या महाराष्ट्राने, काय पाप केलं असं की गेल्या 2 वर्षात आपल्याला एवढं सहन करायला लागलेलं आहे? जी मुंबई तुमची आमची राजधानी आहे, कोकणी माणसाचा पहिला अधिकार ह्या मुंबईवर आहे. मुंबई म्हणजे आपली आहे, तुमचाच आवाज तिथे चालला पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज तिथे चालला पाहिजे. तीच मुंबई हे एकनाथ शिंदे घालतायत अदानीच्या घशात. अदानीच्या घशात मुंबईमध्ये तुम्ही सांगा, प्रत्येक किती लोक तुमचे मुंबईत असतील? आहेत ना कोण ओळखी पाळखीचे मुंबईमध्ये? आहेत सगळ्यांचे? आहेत ना? आता ह्याच मुंबईमध्ये जर तुम्ही उद्या गेलात आणि सांगितलं की माझं नाव अदानी नाही आहे पण मला घर पाहिजे, मला मोफत घर पाहिजे, मला 1 इंच जमीन पाहिजे, मला रुपया नाही भरायचा आहे, मिळेल जमीन कोणाला? नाही. पण आज अदानीला मुंबईमध्ये 1080 एकर मोफत फुकटात अशीच मुंबई त्यांच्या घशात घातली जाते. कारण मुंबईला ते तोडू नाही शकत. मुंबईला केंद्रशासित केलं तर आपण सगळे रस्त्यावर येऊ आणि ह्याच केंद्र सरकारला रस्त्यावर आणू. म्हणून प्रयत्न काय करतात मग मुंबईला राजकीय दृष्ट्या जिंकायचं, तेही जमलं नाही. आता मग पुढचं डाव काय?
तर मुंबईला अदानीच्या घशात घालायचं आणि अदानी शासित करायचं. हे त्यांचं स्वप्न आहे. जे एकनाथ शिंदे आहेत त्यांचे मालक हे अदानी आहेत आणि अदानीचं स्वप्न आहे की महाराष्ट्राचं नाव बदलून अदानी राष्ट्र करायचं किंवा गुजराष्ट्र करायचं. पण महाराष्ट्र म्हणून आपण ज्या स्वाभिमानाने जगत आलेलो आहोत, महाराष्ट्र म्हणून ज्या देशाची आर्थिक शक्ती म्हणून आपण करत आलेलो काम, ते आहे ना आपल्याला मोडून टाकायचं आहे. आपण पाहतोय मुंबईमध्ये, तर मी सांगतोय, पहिला अधिकार आपल्या आवाजाचा असायला पाहिजे, आपल्या हक्काचा असायला पाहिजे. मुंबईमध्ये अदानीचं राज्य चालू शकत नाही. जर मुंबईत चाललं तर महाराष्ट्रावर चालेल. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या घरावर अदानी येतील. मान्य असेल तर करा मतदान त्यांना, पण मान्य नसेल तर तुम्हाला परिवर्तन घडवावं लागेल. कारण आज जे आपण पाहतोय, योगीजी असतील, मोदीजी असतील, योगीजी खरं तर काल झाशीमध्ये जे झालं तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. काही तासापूर्वी जन्माला आलेली लहान लहान बालकं होती, जळून खाक झाली त्या आगीमध्ये. योगीजींनी सगळे कार्यक्रम सोडून तिथे झाशीमध्ये जायला पाहिजे होतं, सांत्वन करायला पाहिजे होतं, पण ते न करता निर्लज्जपणे आपल्याला शिकवतायत विकासाचं मॉडेल काय, हिंदुत्वाचं मॉडेल काय. महाराष्ट्रात फिरतायत. सीएम म्हणजे कॅम्पेन मंत्री झालं. जसं एकनाथ शिंदेसाठी सीएम म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मंत्री आहे, तसं ह्यांच्यासाठी योगीजींसाठी फक्त आणि फक्त कॅम्पेन मंत्री झालेले आहेत. दुर्दैव आपल्या देशाचं हे आहे की मोदी साहेब तर दिलेत दिल्लीला, आणि 2 मिनिटं राहिले असताना मी तुम्हाला एवढंच सांगतो, आत्ता 9:58 झालेत. जसं आत्ता 2 मिनिटं राहिलेली आहेत, तसं मतदानाला 2 दिवस राहिलेले आहेत. पुढच्या 2 दिवसामध्ये हे हिंदुत्व शिकवायचा प्रयत्न करतील, पण आपलं हिंदुत्व स्वच्छ आहे, साफ आहे. आपलं हिंदुत्व सगळ्यांना घेऊन चालणार आहे. हृदयात राम आणि हाताला काम, हे आपलं हिंदुत्व आहे. आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे. भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. आणि आपलं हिंदुत्व रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. म्हणजे जे वचननामा आपण दिलेलं आहे तो वचननामा आपण पूर्ण करून दाखवणार, हे आपलं हिंदुत्व आहे. पुढच्या 24 तासात, पुढच्या 48 तासात पैशाचं वाटप हे खोकेवाले अमाप करतील. तुम्हाला ठरवायचं आहे, ते घ्यायचे नाही घ्यायचे ते तुमचा निर्णय असेल. पण त्याच्यावर आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे की पुढच्या 5 वर्षाचा, पुढच्या 10 वर्षाचा, पुढच्या 50 वर्षाचा विचार करायचा आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एकच विचारतोय, जो अन्याय आपल्यावर होतोय तो तुम्हाला मान्य आहे? जो महाराष्ट्रावर अत्याचार सतत होत चाललेला तो मान्य आहे? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात जो घोटाळा झाला तो मान्य आहे? ज्या लोकांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना धोका दिला, त्यांचा पक्ष फोडला, ते मान्य आहे? मान्य नसेल तर 20 तारखेला आपल्याला मशाल पेटवावी लागेल. जर मशाल तुम्ही पेटवली तर ह्या महाराष्ट्राला अंधार दूर होईल आणि पुन्हा एकदा सुवर्णकाळ आपण महाराष्ट्रात आणू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.